मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 34 नियम. नंबर 1. जायफळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. नंबर 2. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी भेंडी लाभदायक आहे. नंबर 3. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. नंबर 4. चिंचेमध्ये हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड हा घटक असतो, ज्यामुळे शरीरातील फॅट्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. नंबर 5. बडीशेप, इलायची हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. नंबर 6. वजन कमी करण्यासाठी भेंडी खूप उपयुक्त आहे. नंबर 7. इलायची खाल्ल्यानं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. नंबर 8. रिकाम्या पोटी हिंगाचे सेवन केल्याने सूज येणे आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 9. ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पचनतंत्र सुधारते. नंबर 10. मधुमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असेल तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. नंबर 11. पपई पाचनतंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. नंबर 12. गूळ पचनास मदत करते. जेवण झाल्यानंतर जर तुम्ही गूळ खात असाल तर तुमची पचनशक्ती मजबूत होते. नंबर 13. एका वाटीत 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध मिक्स करून ते ओठांना लावा. 1 तासानंतर लावलेलं मिश्रण साफ करावं. दिवसातून 2 वेळा हे मिश्रण लावलं तर तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते. नंबर 14. गूळ ॲनिमिया दूर करते, कारण गुळात लोह चांगल्या प्रमाणात आढळते. नंबर 15. भेंडीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. नंबर 16. फक्त 1 चिमूटभर जायफळ वजन कमी करणे, त्वचा, निद्रानाश, अपचन यासारख्या अनेक समस्या सोडवू शकते. नंबर 17. डोळ्यांच्या आरोग्यासाठी भेंडी फायदेशीर आहे. नंबर 18. चिंचेमध्ये व्हिटॅमिन बी असते, तसेच शरीरातील सूज कमी करण्यास चिंच फायदेशीर ठरू शकते. नंबर 19. 1 चमचा काळी मिरी पावडर आणि मध मिक्स करून दिवसातून 3 वेळा खाल्ल्याने खोकला बरा होतो. नंबर 20. खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. नंबर 21. आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. तो शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करतो. नंबर 22. गाजरात आढळणारे अँटीऑक्सिडंट लुटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहे. नंबर 23. कारल्याचा रस पिल्याने डोळे निरोगी राहतात. नंबर 24. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. नंबर 25. बेरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे जास्त काळ पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते. नंबर 26. अननसाचा रस पिल्याने पाचन समस्या आणि जळजळ दूर होते. नंबर 27. केळ्याची सालं खाल्ल्यावर फेकू नका, ती चेहऱ्यावर लावा, त्यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. नंबर 28. संत्र्याची साल चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग निघून जातात. नंबर 29. जास्त साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण आहे. नंबर 30. सीताफळाचे पान मिठाच्या पाण्याने धुवून चघळा, शुगर कमी होण्यास मदत होईल. नंबर 31. वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचे सेवन करावे. नंबर 32. तांदूळ एका भांड्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी या पाण्याने केस धुवा, यामुळे केस चमकदार आणि सिल्की होतात. नंबर 33. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या चावा आणि नंतर 1 ग्लास लिंबू पाणी प्या, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. नंबर 34. पेरूमध्ये अशी अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, त्यामुळेच डायबिटीसच्या रुग्णांसाठी पेरू हा रामबाण उपाय आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.